हॅलो गाईस, तर कसं काय, तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, एक नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्या कसं आमचं 3 महिन्यामध्ये युनिव्हर्सिटीचा एक्झाम आहे, तर सध्या आमचे ब्लॉग थोडे लेट येऊ राहिले, पण काही नाही, जेवढे ना आपण तेवढे तुम्हाला दाखवू. तर आजचा आपला ब्लॉगचं एकच कारण आहे, तर आज आपल्या हॉस्टेलमध्ये फर्स्ट टाइम आमचा मित्र आशुतोष फर्स्ट टाइम मासे फ्राय करून राहिलाय. आम्ही पण कधी खाल्ले नाही, मी तर मासे खातच नाही, पण तरी आज तो बनवून राहिला. आज बघू तो कसे बनवतोय तर, आणि हे तुम्हाला मी सगळ्यांना दाखवल की तो बनवतो कसे. तर चला सगळ्यांनी बघूया की आपला भाऊ कसा मासे फ्राय बनवतोय. नाही गाईज, आपण आपल्या सेटअप वरती पोहोचलो, तर तुम्ही बघू शकताय सेटअप कसा आहे. तर आजचा सेटअप आणि आजचा आपले शेफ आशुतोष शेफ. तर आशुतोष शेफ, तुम्ही बनवणार काय सध्या, तुम्ही सांगू शकताय का? आपण बनवणार आहे आज हा. रोहू फ्राय. रोहू फ्राय बनवणार आहे. हा ही आहे रोहू. हा रोहू हा का? तुम्ही आता यांना करताय काय सध्या, तुम्ही काय काय केलं आपण यांच्यासोबत? आज सध्या आपण यांना क्लीन करतोय. हा, त्याच्यानंतर तुम्ही करणार काय? त्याच्यानंतर आपण याला मॅरिनेट करणार आहे. ओ, मॅरिनेट करणार आहे का? मॅरिनेट केल्यावर आपण याला थोडा वेळ ठेवूया. हा सध्या आपण कट मारून घेतले. हा. मग त्याच्यात थोडे फ्लेवर्स मिक्स होऊन जातील. ओके ओके, थोडे फ्लेवर्स एकदम एकदम समजू अरे कहना क्या चाहते हो? समजू शकतोय समजू समजू शकतोय. शकताय ना. हा हा, मग ते आपण नंतर त्यांना ऑइल मध्ये डीप फ्राय करूया. ओके. तर काही सध्या तुम्ही बघू शकताय, सध्या फक्त त्यांनी क्लीन करून ठेवले. तर अजून भाजीला टाइम आहे. जशी आपली भाजी बनते तसं तुम्हाला आम्ही दाखवतो. सध्या आपला हा सेटअप आहे, तुम्ही सेटअप बघू शकता. सेटअप तर खूप खतरनाक बनवलाय. तर सध्या सुरुवात झाली बनवायसाठी. तर सध्या आशुष, तुम्ही काय करू बनवून राहिले आता सध्या? आपण याला मॅरिनेट करतोय. हा, तुम्ही आता त्याच्यामध्ये सगळे माशांना असा मसाला लावणार आहे का? हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? आणि त्याच्यानंतर आपण याला थोडा वेळ हा ठेवून देणार आहे हा हा. सेट व्हायसाठी. तर जसं की तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक पद्धतीने. आता आमच्यातलं तर आम्ही कधी असं बनवलं नाही, मी तर खात नाही. तर पण खतरनाक बनवायचं आणि खतरनाक दिसू राहिले. तर बघू. तर गाईस, तुम्ही सध्या फक्त माशांवरती लक्ष द्या, बाकीच्या गोष्टींवर लक्ष द्या. का बरं, आपलं हॉस्टेल आहे. तर हॉस्टेलमध्ये थोडी गंदगी राहते, तर मागच्या बॅकग्राऊंडवर तुम्ही लक्ष नका देऊ का आशुतोष? बरोबर. हा, त्याच्यामुळं तर ज्या पद्धतीने बनवून राहिले, ही पद्धत तर खूप खतरनाक दिसू राहिली. तर बघू. खतरनाक तर दिसतंय. तुम्ही कधी असं बनवलंय का गाईस? तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही तर कधी केलं नाही. पण खतरनाक आहे. आमचे शेफ पण काय खूप साधे सुधे नाही, एकदम खतरनाक आहे. नवीन नवीन टॅलेंट घेऊन येत आहे त्याच्यामुळं. आणि असे टॅलेंट तुम्हाला खरं मध्ये भेटेल तर ते फक्त बॉईज हॉस्टेलमध्येच भेटू शकताय, बाकी कुठं भेटणार नाही. त्याच्यामुळे अजून खूप काय टॅलेंट आहे, पण जे आम्ही तुम्हाला दाखवेल नाही. हळूहळू सगळे टॅलेंट बाहेर येतील. लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. ओके, बाय गाईज. आपले मॅरिनेट होऊन पूर्ण तयार झाले, तुम्ही बघू शकताय. आता आपण यांना फ्राय करू राहिले. तर याच्या पुढची प्रोसेस काय असतो तुम्ही सांगू शकताय का? आपण सध्या आता यांना हा. फ्राय करणार आहे. आणि मग फ्राय केल्यावर आपण हा, रेडी आहे एकदम. फ्राय केलं एकदम रेडी आहे का? Ready आहे एकदम. तुम्ही बघू शकता, आपण पूर्ण मॅरिनेट केले. आता मॅरिनेट करून पूर्ण तयार झाले. ते मॅरिनेट आपण केलते. आता आपण यांना फ्राय करू राहिलो. आता तुम्ही यांना किती मिनिटं फ्राय करणार आशुतोष? आपण याला फ्राय करणार जवळपास हा, 5 मिनिटं. 5 मिनिटांमध्ये पूर्ण मासे तयार. वास तर एकदम खतरनाक येऊ राहिला. आमच्या नाकाला पण तो वास एकदम खतरनाक हे करू राहिला. वास खतरनाक. आशुतोष, पण तुम्हाला ही शेफगिरी शिकवली कोणी, जरा तुम्ही सांगू शकताय का? आम्ही शिकलो माझ्या पप्पाकडून. तुमच्या पप्पाकडून? माझ्या घरी हा. नॉनव्हेज खाणारे मी आणि माझे पप्पा. अच्छा, आम्ही दोघच बसायचो फक्त. ओके. तर याचा श्रेय तुम्ही तुमच्या पप्पाला देईन, की जे पण मी काय शिकलो ते माझ्या पप्पाच्यामुळे शिकलो. त्याच्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला खूप काही चांगली गोष्ट शिकायला भेटली. अशीच नवीन नवीन गोष्ट आशुतोषकडून भेटावं, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आम्हाला असं वाटतंय थोडं मॅरिनेट थोडं कमी झालंय का? कमी हा, असंच राहतं पूर्ण. असंच होतं. तर गाईज, जर तुम्ही बघू शकताय ज्या पद्धतीने ते जे फ्राय होऊ राहिले ते शेवटी खतरनाक दिसेल. तर तुम्ही असेच बघत राहा. आता आपलं फर्स्ट फ्राय होऊन पूर्ण तयार झालंय, आणि आपले पोरं सगळे टेस्ट करायला लागले. इथं फ्राय होत आहे आणि इथं पूर्ण तयार होऊन निघले. आता बघू याची टेस्ट कशी. प्रसन्न, एकदा टेस्ट करून सांग बरं प्रसन्न, टेस्ट कशी आहे? बेस्ट, एकच नंबर आहे का? एकच नंबर. आशुतोष, आमचे शेफ आम्हाला परवडले या बाबतीत. आमचे शेफ सध्या खूप भारी बनून राहिले. आपली डील नंतर बाजूला ठेवा, आपली डील थोडी. त्याच्यामुळे एकच नंबर बनलाय का? तर गाईज, जसं सगळ्यांचा रिव्ह्यू आहे, तर आमच्यात फर्स्ट टाइम रोहित सुद्धा खाऊ राहिला. तुम्ही बघू शकता त्याचं काय. रोहित, तुला काय लेवल का बंदा था सोशल वाटतं? रोहित, तसं नको खाऊ. त्याची हे करेन, त्याच्यात काटे सुद्धा राहतात, म्हणून मी थोडं घाबरतोय मासे खाताना. पण काय नाही, आपण बघू. सध्या सगळे जसे आम्हाला सांगतात, लिंबू बिंबू टाकलं, एकच नंबर दिसतंय. तर बघू. सध्या सगळ्यांचे रिव्ह्यू तर खूप चांगले आले. रोहित, तुमचा रिव्ह्यू काय? खूप छान आहे का? टेस्टी बनलाय का? तर गाईज,
जसं की आमच्या शेफचं यावेळेस खूप टेस्टी बनल्यानंतर सगळे तारीफ तर फुल जोरात करून राहिल्यानंतर म्हणजे तुम्ही आमच्या शेफला यावेळेस किती देईन नंतर 10 ऑफ टॉप किती देईन दोघं 10 ऑफ टॉप 8 रोहित तू 100 आउट ऑफ 200 100 ऑफ टॉप 8 आउट ऑफ 10 ओके 7-8 काय कमी रँकिंग नाही येतं चला चांगली रँकिंग येतं बघू अजून सगळे बाकी येतं हे सगळे झाल्यानंतर काही तुम्हाला सांगू येतं तुम्ही आता बघू शकता आपल्याला लास्टचा मासा चालू आहे सध्या फ्राय करायचा नंतर आणि आमचे होते टोटल 5 मासे त्याच्यातले करता करता डायरेक्ट यांनी काय केलं एक मासा डायरेक्ट खाऊनच घेतला अजून पोरांनी खाल्लं सुद्धा नाही यांचं यांनी थोडं टेस्ट करता करता तुम्ही बघू शकता यांचं एवढे बेकार पोरं यांचं डायरेक्ट टेस्ट करता करता अख्खा मासा खाऊन घेतला तुम्ही बघू शकता यांचं इकडं आमचा शेफ एकदम मेहनतीने पूर्ण पद्धतीने हे करून राहिला बिना त्याला काही टेस्ट बिस्ट देता यांचं पोरं तर एकदम खतरनाक यांचं आणि फर्स्ट टाइम रोहित तुम्ही पण खाल्लं तर तुम्हाला कसं वाटतं यांचं याच्या पुढे तुम्ही खाणार ना हो एकदम भारी वाटते आणि याच्या पुढे तुम्ही तर रोहित आणणार आहे डायरेक्ट याच्या पुढे रोहित मासे आणणार आणि माशाचं नाव सुद्धा रोहित आहे रोहित यांचं रोहित मासा मासा पण एकदम तयार झालाय पूर्ण फ्राय होऊन आपला तर गाईज आजचा ब्लॉग आपला इथेच बघा यांचा एकदम एकच नंबर शेफ आपले आशुतोष आणि त्यांनी सध्या खूप भारी त्यांची शेफगिरी केली तर फर्स्ट टाइम केली आहे आम्हाला पण माहित नव्हती की आशुतोषला एवढं भारी बनवता येतंय तुम्हाला असं वाटलं होतं आशुतोषला एवढं भारी बनवता येतंय कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं पण आशुतोषनी करून दाखवलं आणि सध्या आमचे शेफ आता खूप गाजर राहिले बघू चला ओके बाय गाईज यांचं आजचा ब्लॉग मग तुम्हाला कसा वाटला भेटू परत मग दुसऱ्या ब्लॉग मध्ये ओके बाय गाईज नहीं 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 सोचिए मत सब्सक्राइब कीजिए